नमस्कार. आजच्या या संवाद यात्रेमध्ये मी कैलाश महापदी आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय. आणि अतिशय आनंदाचा क्षण म्हणजे ज्यांची गेले 5-6 महिने मी स्वतः वाट बघत होतो ते माननीय आप्पा अर्थात निलेश सांबरे जिजाऊ संस्थेचे आज आपल्यासोबत या संवाद यात्रेमध्ये सहभागी आहेत. त्यांच्याशी अनेकदा मुलाखतींचा संबंध आला. त्यांच्यासोबत चळवळींमध्ये रानावनात आदिवासी दीन दलित वेगवेगळ्या आघाड्यांवरती लढण्याची सुद्धा संधी मिळाली. एका चळवळीतून आलेल्या लढवय्या शेतकऱ्याच्या मुलाबरोबर त्याच्यासोबत बांधांवरून आदिवासी चळवळीमध्ये काम करायला मिळालं. आज बऱ्याच दिवसानंतर जिजाऊ आणि निलेश सांबरे ही 2 पानं मी चाळत असताना या संवाद यात्रेची आज आपण सुरुवात करतोय. सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न आप्पा असा आहे, मी स्वतः ह्या 5 जिल्ह्यांमध्ये असे 100पेक्षा जास्त उमेदवार पाहिलेले आहेत की जे पराभवानंतर आज वर्ष व्हायला आलं सापडलेले नाहीत, दिसलेले नाहीत, काही टोन्समध्ये गेलेले आहेत, काही डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत. आणि आम्ही नजरेने पाहतोय की पराभवानंतर कामाची यादी वाढली. ज्या मतदारसंघात आपण पडलो, पराभव झाला आपला, त्या मतदारसंघातली वचननाम्यामध्ये सांगितलेली कामं दुसऱ्या क्षणापासून सुरुवात केली. हे लोकांना कळलं पाहिजे. निवडणुका आणि विजय एवढंच सारं काही नसतं. काम करणाऱ्या समाजसेवकाला त्याच्या कामाची यादी जास्त महत्त्वाची असते. आजही आपलं भिवंडी शहरामध्ये प्रचंड काम सुरू आहे. प्रत्येक गल्लीबोलामध्ये शिक्षणाचं काम चालू आहे. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुठं वाट मंदी पोचती त्याला. भगिनींसाठी रोजगाराचं काम चालू आहे. गल्ली बोळामध्ये काम चालू आहे. का अगदी अभ्यासिका सुरू आहेत, वैद्यकीय मेडिकल कॅम्प सुरू आहेत. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे. पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे. और मेरी एक बेटी भी है 6 साल की और मेरे शौहर भी नहीं है. इस संस्था से मुझे क्या मिला है मैं आपको ये बताना चाहती हूँ. मैं प्राइवेट पार्लर में गई थी एडमिशन के लिए, लेकिन वहाँ 20,000 22,000 एडमिशन फीस मांग रहे थे. तो मैं अपने घर बैठ गई. लेकिन इस संस्था में फ्री में मैं ये हुनर ले रही हूँ और ये मैडम से मेहंदी भी सीख रही हूँ ताकि मैं आगे कुछ कर सकूँ और अपनी बच्ची को भी पाल सकूँ. अस्सलाम वालेकुम, मेरा नाम है तमन्ना शेख. मैं 8 महीने का बच्चा लेके जब से मैं मेरे मायके में रहती हूँ शांति नगर में. जिजाऊ संस्था में मैं फ्री क्लास सीखी ब्यूटिशियन में और अभी मैं छोटा सा शॉप खुद का डाली हूँ घर में. इसकी वजह से मैं 2 पैसे कमा रही हूँ. इसके बाद जिजाऊ संस्था में मैं सिलाई सीखी हूँ और अभी 2 बच्चे मैं घर में सिखाती हूँ, सिलाई की टीचर हूँ. आज आपण आलेलो आहे शांतीनगर भिवंडीतील शांतीनगर. इथे आपल्या जिजाऊ क्लिनिकला हर डे यहाँ का ओपीडी दिखता है. 110 120 का ओपीडी होता है और फ्री में इलाज करते हैं. सबको मेडिसिन भी फ्री देते हैं यहाँ पे. ये एरिया मतलब कैसा है कि यहाँ पे बहुत ज़्यादा मतलब गरीब लोग रहते हैं. उतना मतलब रोज़ करते हैं तो रोज़ खाते हैं, उतना पैसा इलाज में यहाँ वहाँ जाता है. लेकिन ये सर श्री नीलेश भगवान सांबरे सर ने जो ये काम किया है ना, गरीबों के लिए बहुत अच्छा किया है. बहुत ज़्यादा ही अच्छा. यहाँ पे हर लोग एक से एक लोग आते हैं, उनको मतलब बहुत ये शुक्रिया अदा करते हैं कि यहाँ पे ओपन हुआ है. वो लोग बस इतना चाहते हैं कि ये भगवान सर जो है भगवान के रूप में हम लोगों के लिए आए हैं. कि मतलब अभी तक कोई इतना कुछ किया ही नहीं है। गरीबों के यहाँ पर दवा खाना खुल गया, तो
बहुत अच्छा हो गया कि सब गरीबों अपना दवा आवे के लेके जाएंगे, सही से चले। माजी आपके आशीर्वाद से ही चल रहा है जिजाऊ। हाँ, आपके आशीर्वाद से अच्छा काम करेंगे। हाँ, अल्लाह ताला पूरा गंदगी खत्म करेंगे, रोजगार देंगे। दुनिया में अल्लाह पाक मंजिलदार में कि सब गरीबों को खाए। जेणेकरून आपण फक्त काही निवडणुकीला मतं देण्यासाठी काम नव्हतो करत, तर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत होतो। भिवंडी लोकसभेचा पराभवानंतरच्या गोष्टी सांगाल साहेब तर आपल्याला आनंद वाटेल का पराभवानंतर या देशामध्ये पहिला लोकप्रतिनिधी असेल का उमेदवार असेल का ज्यांनी पराभवानंतर पण समाजाला दिलेली आश्वासनं पूर्ण करतील। मग आसनगावचं भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय असेल, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट म्हणजे पोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची। जो ओळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई, मोठी लढाई, अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई, घाव बिघाई, ओळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई, अन हत्याराचं फुलावानी घाव बिखाई, गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जया। बदलापूरचं सोनोग्राफी सेंटर, फ्री डॉक्टर, कॉम्प्युटर क्लासेस असतील, तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा कुणाची, मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोल। या पराभवानंतर कामांची यादी वाढत गेली। कल्याणमध्ये जिजाऊचे आरोग्य क्लिनिक असतील, फ्री कोचिंग क्लासेस असतील, या विविध प्रकारच्या गोष्टी भिवंडी शहरामध्ये त्याच असतील का ज्या पद्धतीने आपण उद्या 50च्या स्पीडने काम करत होतो ते आज 500च्या स्पीडने काम चालू आहे का समाजामध्ये दैनंदिन गोष्टी ज्या गरजेच्या आहेत, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि रोजगार याच्यावरती जिजाऊ काम